फौजीची निघण्याची तयारी पण चालू होती आणि बाबूला आणि मला इडली खायची होती, त्याच्यामुळे आम्ही इडली बनवली. फौजींना वांग्याची भाजी आणि चपाती बनवली होती. इथे त्यांच्या बॅग पॅक वगैरे करून बाहेर काढल्या होत्या. त्यानंतर दोघं बापलेकांचं असं चालू होतं. मी औक्षण करायला घेतलं तर त्याचंच बघा, तो म्हणतो पप्पाला मीच लावतो बघा. त्याच्यानंतर फौजींसोबत थोडा वेळ गप्पा मारून मग त्यांचं औक्षण करायला घेतलं. ते झालं मग, आणि त्यांची काही इच्छाच नव्हती यावेळेस, आणि सर्व बोलतील आता टॉवेल काय घेतला, मला काही लवकर दिसलं नाही आणि त्यांना घाई होती. पटकन टॉवेल घेतला आणि त्यांचं औक्षण करून घेतलं. आणि त्यांच्यानंतर बघा, त्यांना सोडू वाटत नव्हतं, पण काय करावं आता, यावेळेस ते रडले जाताना. कधीच न रडणारा माणूस आज रडला. बाप तो बापच असतो हो, कसाही असो मग. आणि मग शेवटी त्यांचे भाऊ आले होते त्यांना सोडवायला. आणि यावेळेस फौजी खूपच इमोशनल झाले होते, कारण की माझ्यासोबत राहायला कोणी नाही, मी एकटी राहते. आणि खरंच खूप कठीण असतं ते गेल्यानंतर मला बाबूला सांभाळणं. पण असो, कदाचित ही परीक्षाच आहे माझी, आणि फौजी वाईफ म्हणून मला हे पूर्ण करून दाखवायचं की एकटीही राहू शकतो. त्याच्यानंतर त्यांच्या आत्याला वगैरे भेटून निघाले ते, आणि पाचोऱ्यापर्यंत त्यांना सोडणार होते. तिथून ट्रेन होती, काय नाही 10 मिनिटाचाच रस्ता आहे गावावरून, आणि 10 मिनिटात ते स्टेशनला पोचतील. त्याच्यानंतर त्यांची राजधानी ट्रेन आहे, आणि चालले. मग खूप इमोशनल झाले होते. आणि मलाही कसं तरी वाटत होतं, कारण की एवढे दिवस सोबत राहून परत जाणं, ड्युटी असो, ड्युटी पण इम्पॉर्टंट आहे. आणि शेवटी त्यांना निरोप दिला. ड्युटीसाठी जायचं म्हटल्यावर जावंच लागते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.